विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा आता लवकरच होणार आहे आणि महाराष्ट्र लॉ सीईटीच्या सिलेबसमधील एक विषय आहे जनरल नॉलेज, जो की फार मोठा आहे। बऱ्याच अशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की जनरल नॉलेज सेक्शनमधील नेमका कोणत्या टॉपिकचा आम्ही जास्त अभ्यास करायला पाहिजे जेणेकरून आम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स पडतील। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठीच आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल तुम्हा सर्वांचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज सेक्शनवरती तुम्हाला बरेच असे प्रश्न विचारले जातात आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच बघा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत बघितला ना तर तुम्ही जनरल नॉलेजवरती येणारा कोणताही प्रश्न इझिली सॉल्व्ह करू शकता, कारण की आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे असे वस्तुनिष्ठ प्रश्न घेतलेले आहेत उत्तरासह, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे कळेल। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या टॉपिककडे वळण्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट, ज्या विद्यार्थ्यांनी अजून देखील लॉ सीईटीची प्रिपरेशन स्टार्ट केली नसेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय शॉर्ट नोटीसवरती आम्ही हा कोर्स लॉन्च केलाय। या कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत फुल सिलेबस रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर्स, त्याचबरोबर फुल सिलेबस नोट्स। विद्यार्थी मित्रांनो, फुल सिलेबस नोट्समध्ये प्रत्येक इम्पॉर्टंट टॉपिक हा दिलेला आहे, जेणेकरून तुम्हाला ज्या पण सेक्शनवरती एमसीक्यूज विचारले असतील तर तुम्ही थेरी जर वाचली असेल व्यवस्थितपणे तर तुम्ही त्या एमसीक्यूजचे उत्तर देऊ शकता। त्यानंतर आहे 1000+ प्रॅक्टिस एमसीक्यूज। विद्यार्थी मित्रांनो, हे 1000+ प्रॅक्टिस एमसीक्यूज अशा पद्धतीने घेतले जे तुम्हाला येत्या परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात किंवा काही एमसीक्यूज जे तुम्हाला मागच्या पेपरमध्ये विचारलेले आहेत। त्यानंतर आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज। तर विद्यार्थी मित्रांनो, या कंप्लीट कोर्सची फीज आहे फक्त 1000 रुपये। एवढ्या कमी अमाउंटमध्ये तुम्हाला या संपूर्ण गोष्टी कुठेच मिळणार नाही, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही दिलेल्या या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा तुम्ही मेसेज देखील करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, राहिलेल्या या कमी वेळेत देखील तुम्ही अतिशय चांगला अभ्यास करू शकता, त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा आणि तुमचा 100% द्या। तर जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ लेक्चर। मित्रांनो, सर्वात पहिले आपण डिस्कस करूया की माहिती तंत्रज्ञानवरती कशा प्रकारे प्रश्न हे विचारले जातात आणि कशा प्रकारे त्याची उत्तरे दिलेली आहेत। मित्रांनो, या ठिकाणी मी प्रत्येक प्रश्नाचं सविस्तर उत्तर दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष द्या, कारण की एका प्रश्नामध्ये 2 प्रश्न दडलेले असतात, त्यामुळे प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे तुम्ही वाचायचा आहे आणि त्याचं उत्तर हे लक्षात ठेवायचं आहे। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न विचारलाय, संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की चार्ल्स बॅबेजला संगणकाचा जनक म्हणतात। चार्ल्स बॅबेज यांनी 1822 मध्ये संगणकाचा शोध लावला। चार्ल्स बॅबेजने पहिल्यांदा शोध लावलेल्या संगणकाचे नाव आहे डिफरन्शियल इंजिन। लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेत प्रश्न विचारला जाऊ शकतो की चार्ल्स बॅबेजच्या पहिल्या संगणकाचे नाव काय होते। तर याचं उत्तर काय येईल की चार्ल्स बॅबेजच्या पहिल्या संगणकाचे नाव डिफरन्शियल इंजिन होते। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलाय, भारतात प्रथम संगणक कोठे स्थापित केला गेला? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की भारतातील पहिला संगणक भारतीय सांख्यिकी संस्था कलकत्ता येथे स्थापित केला गेला। तिसरा प्रश्न, जगातील पहिले सुपर कॉम्प्युटर कोणी बनविले? आणि याचं उत्तर आहे की जगातील पहिले सुपर कॉम्प्युटर CDAC ने बनविले होते। चौथा प्रश्न, भारतात बनवलेल्या सुपर कॉम्प्युटर्सचे नाव काय आहे? तर मित्रांनो, भारतातील सुपर कॉम्प्युटर्सचे नाव आहे परम, हे CDAC द्वारे उत्पादित आहे। पाचवा प्रश्न, संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की संगणक साक्षरता दिन 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो। आता आपण बघूया यावरील पुढचे विचारलेले प्रश्न। तर मित्रांनो, पुढचा प्रश्न दिलाय, जगातील सर्वाधिक संगणक असणारा देश मानला जातो, म्हणजेच की असा कोणता देश आहे ज्याला सर्वाधिक संगणक असणारा देश मानला जातो? तर मित्रांनो, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका हा जगात सर्वाधिक संगणक असणारा देश मानला जातो। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय की संगणकाचा मेंदू कशाला म्हणतात? तर संगणकाचा मेंदू CPU ला म्हणतात। CPU म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। त्यानंतर आहे BIOS, याचा विस्तार काय आहे, म्हणजे याचं पूर्णपणे संक्षिप्त रूप तुम्हाला सांगायचं आहे। तर मित्रांनो, BIOS चे पूर्ण नाव आहे बेसिक इंटरनल आउटपुट सिस्टीम। हा शब्द प्रत्यक्षात बेसिक इनपुट अथवा आउटपुट सिस्टीमचा एक छोटा प्रकार आहे। BIOS चे मुख्य कार्य म्हणजे PC वर ऑपरेटिंग सिस्टीम बूट करणे। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, WWW चा शोधकर्ता कोण आहे? तर मित्रांनो, टिम बर्नर्स-ली आणि रॉबर्ट कॅलियाऊ हे WWW चे म्हणजेच की वर्ल्ड वाईड वेबचे शोधक आहेत। या दोघांनी मिळून 1989 मध्ये WWW चा शोध लावला।
त्यानंतर 10वा प्रश्न विचारलाय, संगणकाची सर्व प्रकारची माहिती किंवा आउटपुट पाहण्यासाठी कोणत्या डिव्हाइसचा वापर केला जातो? तर मित्रांनो, संगणकाची सर्व प्रकारची माहिती किंवा आउटपुट पाहण्यासाठी मॉनिटर वापरला जातो. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न काय विचारला बघा, संगणकात जाणाऱ्या डेटाला काय म्हणतात? तर संगणकावर जाणाऱ्या डेटाला इनपुट असे म्हणतात. आउटपुटचे माध्यम काय आहे? आउटपुटचे माध्यम म्हणजे प्रिंटर आहे. CD ROMचे पूर्ण स्वरूप काय आहे? तर CD ROMचे संपूर्ण स्वरूप कॉम्पॅक्ट डिस्क रीड ओनली मेमरी आहे. संगणकात रॅमचा अर्थ काय आहे? रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. त्यानंतर 15वा प्रश्न विचारलाय, संगणक हार्डवेअर ज्यात मोठ्या प्रमाणात डेटा साठवता येतो त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, व्यवस्थितपणे लक्ष द्या की संगणक हार्डवेअर ज्यात मोठ्या प्रमाणात डेटा साठवता येतो त्याला मॅग्नेटिक टेप हार्ड डिस्क असे म्हणतात. त्यानंतर 16वा प्रश्न विचारलाय, संगणकात मेमरीच्या प्रकारात कोणाला मोजले जात नाही? संगणकात सर्व्हर या मेमरीच्या प्रकारात मोजला जात नाही. त्यानंतर 17वा प्रश्न विचारलाय, संगणकात महत्त्वाची 2 आउटपुट साधने कोणती आहेत? तर मित्रांनो, संगणकात 2 महत्त्वाची आउटपुट साधने आहेत, मॉनिटर आणि प्रिंटर. पेन ड्राईव्ह म्हणजे काय? तर मित्रांनो, पेन ड्राईव्ह ही एक इलेक्ट्रॉनिक मेमरी आहे. पेन ड्राईव्ह एक पोर्टेबल युनिव्हर्सल सिरियल बस म्हणजेच की USB फ्लॅश मेमरी डिव्हाइस आहे, ज्याचा वापर संगणकावरून ऑडिओ, व्हिडिओ आणि डेटा फाईल्स स्टोअर आणि ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. त्यानंतर बघा 19वा प्रश्न दिलाय, कॉम्प्युटरमध्ये बिल्ट इन मेमरी काय आहे? तर मित्रांनो, संगणकात बिल्ट इन मेमरी म्हणजेच की ROM रीड ओनली मेमरी आहे. त्यानंतर 20वा प्रश्न विचारलाय, फाईल सेव्ह केल्यानंतर संगणक बंद असतो तेव्हा कुठल्या ठिकाणी डेटा असतो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे की जेव्हा एखादी फाईल सेव्ह केल्यावर संगणक बंद केला जातो तेव्हा डेटा दुय्यम स्टोरेजमध्ये असतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण 20 प्रश्नांची उत्तरे बघितलेली आहेत. तर माहिती तंत्रज्ञानावरील अजून काही महत्त्वाचे प्रश्न डिस्कस करूया जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. तर 21वा प्रश्न विचारलाय, www चे पूर्ण नाव किंवा संपूर्ण विस्तार काय आहे? तर मित्रांनो, www चे पूर्ण नाव आहे वर्ल्ड वाईड वेब. त्यानंतर प्रश्न विचारलाय, कॅशे मेमरी का वापरली जाते? तर मेमरी आणि प्रोसेसर दरम्यानचा वेग अडथळा दूर करण्यासाठी संगणकात कॅशे मेमरी वापरली जाते. 23वा प्रश्न विचारलाय, संगणकात शब्दाची लांबी कशी मोजली जाते? एखाद्या शब्दाची लांबी संगणकात बाईटद्वारे मोजली जाते. 24वा प्रश्न विचारलाय, प्रोग्राम किंवा निर्देश असलेल्या संगणक प्रणालीचा भाग कशाला म्हणतात? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे प्रोग्राम किंवा निर्देश असलेल्या संगणक प्रणालीच्या भागाला सॉफ्टवेअर असे म्हणतात. त्यानंतर बघा 25वा प्रश्न विचारलाय, इंटरनेटवर वापरली जाणारी संगणक भाषा कोणती आहे? तर मित्रांनो, इंटरनेटवर वापरली जाणारी संगणक भाषा म्हणजे जावा आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. 26वा प्रश्न दिलाय, सर्वात वेगवान संगणक कोणता मानला जातो? आणि याचं उत्तर आहे की सर्वात वेगवान संगणक हा एक सुपर कॉम्प्युटर म्हणून गणला जातो. HTTP म्हणजे काय? HTTP म्हणजे URL मधील एक प्रोटोकॉल आहे. HTTPचा संपूर्ण विस्तार हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हा आहे. तर मित्रांनो, माहिती तंत्रज्ञानावर आधारित 28वा प्रश्न विचारलाय, HTTPS चा विस्तार काय आहे? आणि मित्रांनो, HTTPS चे पूर्ण नाव हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हे आहे. HTTPS प्रोटोकॉल OSI मॉडेलच्या ट्रान्सपोर्ट लेअरवर कार्य करते, जे लेअर सिक्युरिटीसाठी ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, ब्राउझर म्हणजे नेमकं काय? आणि मित्रांनो, जाणून घ्या की ब्राउझर इंटरनेटवर वेब पृष्ठे शोधण्यासाठी एक सॉफ्टवेअर आहे. वेब ब्राउझर एक सॉफ्टवेअर आहे जे ब्लॉग वेबसाईटवर उपलब्ध लेख, प्रतिमा, व्हिडिओ आणि ऑडिओ आणि गेम्स इत्यादी इंटरनेटवर उपलब्ध सामग्री पाहण्यास आणि वापरण्यास आपल्याला मदत करते. काही सर्वात लोकप्रिय ब्राउझर म्हणजे गुगल क्रोम, सफारी, मोझिला, फायरफॉक्स, ओपेरा इत्यादी आहेत. तर अशा प्रकारे ब्राउझरची या ठिकाणी पूर्णपणे माहिती दिलेली आहे. दिलेल्या या उत्तरामध्ये कोणत्याही पॉइंटवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की सर्वात लोकप्रिय ब्राउझर म्हणजे कोणते? तर सर्वात लोकप्रिय ब्राउझर कोणते आहे? आताच आपण बघितले, गुगल क्रोम, सफारी, मोझिला, फायरफॉक्स आणि ओपेरा. त्यानंतर बघा 30वा प्रश्न विचारलाय, संगणक विषाणू म्हणजेच की व्हायरस म्हणजे काय? तर व्हायरसचे पूर्ण नाव आहे व्हायटल इन्फॉर्मेशन रिसोर्स अंडर सीज.
या ठिकाणी दिलेला आहे बघा। त्यानंतर ते सांगतात की व्हायरस हे कॉम्प्युटरमधील लहान प्रोग्राम असतात जे संगणकात प्रवेश करतात आणि संगणकाच्या कार्यावर परिणाम करणारे स्वयं अंमलात आणलेले प्रोग्राम असतात। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय की ईमेल म्हणजे काय। तर मित्रांनो, ईमेलचे संपूर्ण फॉर्म इलेक्ट्रॉनिक मेल आहे। ईमेलद्वारे संदेश एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे किंवा अधिक व्यक्तींकडे डिजिटल स्वरूपात प्रसारित केला जातो। हे इंटरनेटद्वारे चालवले जाते। तुम्हाला असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो या ठिकाणी की ईमेलची जी प्रोसेसिंग असते तर ती कशाद्वारे चालवतात। तर मित्रांनो, ईमेलची प्रोसेसिंग इंटरनेटद्वारे चालवली जाते। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय ईमेलचे जनक कोण आहेत। तर मित्रांनो, रेमंड टॉमलिन्सन हे ईमेलचे आरंभकर्ता म्हणजेच की ईमेलचे जनक आहेत। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय HTML चे पूर्ण स्वरूप काय आहे। तर मित्रांनो, HTML चे पूर्ण नाव हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे आहे। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय EDP म्हणजे नेमकं काय। तर EDP म्हणजे इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंग। अशाच प्रकारे अजून काही प्रश्न डिस्कस करूया। पुढचा प्रश्न विचारलाय LCD चे पूर्ण नाव काय आहे। तर मित्रांनो, LCD चे पूर्ण नाव लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले हे आहे। हे एक सपाट पॅनल प्रदर्शन तंत्रज्ञान आहे जे सामान्यतः टीव्ही आणि संगणक मॉनिटरमध्ये वापरले जाते। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय OCR चा विस्तार काय आहे। तर मित्रांनो, OCR चे पूर्ण नाव ऑप्टिकल चार्टल रिकॉग्निशन आहे। OCR हे एक तंत्रज्ञान आहे ज्याद्वारे आम्ही प्रतिमा, PDF फाईल किंवा हस्तलिखित दस्तऐवज इत्यादींद्वारे विविध दस्तऐवज डेटामध्ये रूपांतरित करतो, ज्या योगे संगणक ते समजू शकेल। त्यानंतर 37वा प्रश्न विचारलाय प्रथम संगणक माऊस कोणी बनवला। तर मित्रांनो, प्रथम संगणक माऊस डग्लस एंजलबर्टने तयार केला होता। त्यानंतर 38वा प्रश्न विचारलाय कॉम्प्युटरच्या संदर्भात ALU म्हणजे नेमकं काय। तर मित्रांनो, व्यवस्थितपणे लक्ष द्या की ALU म्हणजे अरिथमॅटिक लॉजिक युनिट म्हणजेच की अंकगणितीय तर्क एकक। त्यानंतर 39वा प्रश्न विचारलाय IBM म्हणजे काय। तर मित्रांनो, IBM ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनी आहे। ही कंपनी 1911 मध्ये कॉम्प्युटिंग, टॅब्युलेटिंग, रेकॉर्डिंग कंपनी म्हणून सुरू केली गेली। IBM चे संपूर्ण नाव आंतरराष्ट्रीय बिझनेस मशीन कॉर्पोरेशन आहे, म्हणजेच इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स कॉर्पोरेशन। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय बीट म्हणजे काय। तर मित्रांनो, बीट हे एक संगणक स्मृतीमधील सर्वात लहान एकक आहे। जसं आपण किलोग्राम, मीटर, सेंटीमीटर हे एकक वापरतो, तशाच प्रकारे कॉम्प्युटरमधील वापरण्यात येणारं एकक आहे बीट। त्यानंतर 41वा प्रश्न विचारलाय मायक्रो प्रोसेसरचा शोध कोणी लावला। तर मित्रांनो, मायक्रो प्रोसेसरचा शोध इंटेलने लावला होता। जगात मुख्यत्वे 2 प्रमुख मायक्रो प्रोसेसर उत्पादन कंपन्या आहेत, इंटेल आणि AMD। तर मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच की माहिती तंत्रज्ञान यावरती आधारित अतिशय महत्त्वाचे प्रश्न व त्यांची उत्तरे बघितलेली आहेत। आता आपण बघूया की सामान्य विज्ञान या सेक्शनवरती कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि कसं त्यांना सॉल्व्ह करायचं। आता इथपर्यंत आपण संपूर्ण विश्लेषणासह उत्तर बघितले। आता आपण MCQs डिस्कस करूया। तर मित्रांनो, सामान्य विज्ञानावर आधारित पहिला प्रश्न विचारलाय हवेचा दाब मोजणाऱ्या उपकरणास काय म्हणतात आणि पर्याय दिलेत हवादाब मापी, तापमापी, पर्जन्यमापी, सिस्मोग्राफ। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ म्हणजेच की हवादाब मापी हे हवेचा दाब मोजणाऱ्या उपकरणास म्हणतात। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय काजवा ट्यूबलाइट्स हे डॅश डॅश प्रकाशाचे स्रोत आहेत। पर्याय दिलेत उष्ण, शीत, नैसर्गिक, कृत्रिम। तर मित्रांनो, याचं उत्तर आहे की काजवा ट्यूबलाइट्स हे शीत प्रकाशाचे स्रोत आहेत। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय मोटारसायकलीचा आरसा कसा असतो, सपाट असतो, भरीव गोल असतो, बहिर्गोल असतो की अंतर्गोल असतो। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की मोटारसायकलीचा आरसा बहिर्गोल असतो। त्यानंतर प्रश्न विचारलाय दाताचे डॉक्टर कोणता आरसा वापरतात, बहिर्गोल, सपाट, भरीव गोल आणि अंतर्गोल। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ड म्हणजेच की अंतर्गोल। अंतर्गोल आरशातील प्रतिमा डॅश डॅश व डॅश डॅश असते, म्हणजेच की कशी असते। तर पर्याय दिलेत सुलटी व लहान, सुलटी व मोठी, बहिर्गोल आणि अशास्त्रीय। तर मित्रांनो, लक्षात ठेवा की अंतर्गोल आरशातील प्रतिमा सुलटी व मोठी असते। त्यानंतर सामान्य विज्ञान या सेक्शनवर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय सुलटी व लहान प्रतिमा कोणत्या आरशात मिळते, अंतर्गोल, सपाट, बहिर्गोल आणि अशास्त्रीय। तर याचं उत्तर आहे की सुलटी व लहान प्रतिमा बहिर्गोल आरशात मिळते।
पुढचा प्रश्न विचारलाय चुंबकाची स्थिर राहण्याची दिशा कोणती असते? पर्याय दिलेत पूर्व पश्चिम, आग्नेय नैऋत्य, वायव्य ईशान्य. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे की चुंबकाची स्थिर राहण्याची दिशा दक्षिणोत्तर असते. चुंबकाचा उपयोग डॅश डॅश मध्ये केला जातो. पर्याय दिलेत गणकयंत्र, मळणी यंत्र, होकायंत्र, कल्टिवेटर. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की चुंबकाचा उपयोग होकायंत्रामध्ये केला जातो, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर क. त्यानंतर 9वा प्रश्न विचारलाय गॅसची ज्योत जळते लाकूड हे प्रकाशाचे कोणते स्रोत आहेत? पर्याय दिलेत उष्ण, शीत, समशीतोष्ण, यापेक्षा वेगळे. तर मित्रांनो गॅसची ज्योत जळते लाकूड हे प्रकाशाचे उष्ण स्रोत आहेत, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. 10वा प्रश्न विचारलाय दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारा आरसा कोणता असतो? अंतर्गोल, बहिर्गोल, सपाट आणि भरीव. तर मित्रांनो दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारा आरसा अंतर्गोल असतो. पुढचा प्रश्न विचारलाय काच हा उष्णतेचा काय आहे? सुवाहक आहे की दुर्वाहक आहे की अर्धवाहक आहे की यापेक्षा वेगळे? तर मित्रांनो काच हा उष्णतेचा दुर्वाहक आहे. 12वा प्रश्न विचारलाय गव्हापासून पाव तयार करताना कशाचा वापर करतात? बोरिक ऍसिड, ब्लिचिंग पावडर, ईस्ट, धुण्याचा सोडा. तर मित्रांनो गव्हापासून पाव तयार करताना ईस्टचा वापर करतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर क. खडकातील सजीवाच्या अवशेषाला काय म्हणतात? जीवाश्म, जीवाणू, पुरावशेष, खडक अवशेष. तर याचं उत्तर आहे की खडकातील सजीवाच्या अवशेषाला जीवाश्म असे म्हणतात. 14वा प्रश्न विचारलाय काही स्थायू पदार्थाला उष्णता दिली असतात या अवस्थेतून जातो, म्हणजेच की कोणत्या अवस्थेतून जातो? तर पर्याय दिलेत स्थायू द्रव वायू, स्थायू वायू द्रव, वायू द्रव स्थायू, द्रव स्थायू वायू. तर मित्रांनो याचं उत्तर आहे की काही स्थायू पदार्थाला जर आपण उष्णता दिली तर ते पदार्थ स्थायू, द्रव आणि वायू या अवस्थेत जातो, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ. 15वा प्रश्न विचारलाय ज्या स्थायूचे उष्णतेमुळे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होते त्यांना काय म्हणतात? आणि पर्याय दिलेत उत्क्लनशील, संप्लवनशील, गोठनशील आणि वरील सर्व. तर मित्रांनो ज्या स्थायूचे उष्णतेमुळे द्रवात रूपांतर न होता थेट वायूत रूपांतर होते त्यांना संप्लवनशील असे म्हणतात. त्यानंतर 16वा प्रश्न दिलाय की डॅश डॅश हा संप्लवनशील पदार्थ आहे. पर्याय दिलेत आयोडीन, साखर, कापूर आणि पर्याय ड दिलाय अ व क. तर मित्रांनो आयोडीन आणि कापूर हे दोन्ही देखील संप्लवनशील पदार्थ आहेत, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. तर मित्रांनो सामान्य विज्ञान या सेक्शनवर आधारित 17वा प्रश्न विचारलाय चुंबक हा विशिष्ट दिशा दर्शवितो, तर एका मोठ्या चुंबकाचे 2 तुकडे केले तर तो कोणती दिशा दर्शवेल? आणि या प्रश्नासाठी 4 पर्याय दिलेत. ते 2 तुकडे वेगवेगळ्या दिशा दर्शवितील, ते दोन्ही तुकडे पूर्वीच्याच दिशा दर्शवितील, ते दोन्ही तुकडे पूर्वीच्या दिशांच्या विरुद्ध दिशा दर्शवितील, ते दोन्ही तुकडे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या दिशा दर्शवितील. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की चुंबक हा विशिष्ट दिशा दर्शवितो, त्याचे जर आपण 2 तुकडे केले तर ते दोन्ही तुकडे पूर्वीच्याच दिशा दर्शवितील, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय समुद्र सपाटीपासून वर जाताना हवेचा दाब काय होत जातो? वाढत जातो, कमी होत जातो, तेवढाच राहतो, कमी जास्त होत राहतो? तर मित्रांनो समुद्र सपाटीपासून वर जाताना हवेचा दाब कमी होत जातो. 19वा प्रश्न विचारलाय डॅश डॅशचे भौतिक किंवा रासायनिक अपघटन होत नाही. मूलद्रव्याचे, संयुगेचे, मिश्रणेचे आणि प्रतिमेचे. तर मित्रांनो मूलद्रव्याचे भौतिक किंवा रासायनिक अपघटन होत नाही, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ. पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश हे अणूमधील ऋण प्रभारित कण होत. पर्याय दिलेत रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. आणि याचं उत्तर आहे की इलेक्ट्रॉन हे अणूमधील ऋण प्रभारित कण होत, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब. त्यानंतर 21वा प्रश्न विचारलाय अणूमधील धन प्रभारित कणांना काय म्हणतात? रेणू, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन. तर मित्रांनो जाणून घ्या की अणूमधील धन प्रभारित कणांना प्रोटॉन असे म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय एक मनुष्य अ ते ब हे सरळ अंतर चालत गेला, हे डॅश डॅश गतीचे उदाहरण आहेत. पर्याय दिलेत परिवलन गती, स्थानांतरणीय गती, परिभ्रमण गती आणि कंपन गती. तर मित्रांनो अतिशय सोपं उत्तर आहे. एक व्यक्ती जर एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जात असेल तर ती कोणती गती झाली? स्थानांतरणीय गती, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय परिवलन गतीचे उदाहरण कोणते आहेत? आणि या ठिकाणी तुम्हाला 4 उदाहरण दिलेले आहेत. पर्याय बघा धावती आगगाडी, शिवणयंत्राची सुई, पवनचक्की, घड्याळातील लंबक. तर मित्रांनो याचं उत्तर आहे की परिवलन गतीचे उदाहरण आहे पवनचक्की. पुढचा प्रश्न विचारलाय तंबोऱ्याची तार छेडली असता कोणती गती निर्माण होते? पर्याय दिलेत परिवलन, स्थानांतरणीय, कंपन, परिभ्रमण.
तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याच वेळेस बघितलं असेल की आपण जेव्हा आपला मोबाईल व्हायब्रेट या मोडवर ठेवतो तेव्हा कोणाचाही फोन आल्यानंतर मोबाईल काय करतो, व्हायब्रेट करतो, म्हणजेच की त्याच्या आजूबाजूला काय होते, कंपन गती निर्माण होते। तर तशाच प्रकारे जेव्हा पण तंबोऱ्याची तार छेडली जाते तर तेव्हा पण ते काय होते, जागीच हलते, बरोबर। म्हणजेच त्या ठिकाणी व्हायब्रेशन निर्माण होतात आणि त्यालाच कंपन गती असे म्हणतात। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क। पुढचा प्रश्न विचारलाय, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हे कोणत्या गतीचे उदाहरण आहेत? पर्याय दिलेत परिवलन, स्थानांतरणीय, कंपन आणि परिभ्रमण। तर मित्रांनो, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे हे परिभ्रमण गतीचे उदाहरण आहेत, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ड। पुढचा प्रश्न विचारलाय, न्यूटनने डॅश डॅश गतीविषयक नियम मांडले। तर मित्रांनो, न्यूटनने 3 गतीविषयक नियम मांडले। 27वा प्रश्न दिलाय, न्यूटनचा डॅश डॅश नियम जडत्वाशी संबंधित आहे, चौथा, तिसरा, दुसरा आणि पहिला। तर न्यूटनचा जो पहिला नियम आहे तर तो जडत्वाशी संबंधित आहे। क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात, परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहे। आणि आपल्याला सांगायचं आहे की हा न्यूटनचा कितवा नियम आहे, आणि यासाठी पर्याय दिलेत आर्किमिडीसचे तत्व, न्यूटनचा तिसरा नियम, जडत्वाचा सिद्धांत, न्यूटनचा दुसरा नियम। तर मित्रांनो, हे जे या ठिकाणी दिलेलं आहे की क्रियाबल व प्रतिक्रियाबल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहे, हा न्यूटनचा तिसरा नियम आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय, वेगात असलेल्या बसचे ब्रेक अचानक दाबल्यास काय होते? प्रवासी पुढे ढकलले जातात। अतिशय सोपा प्रश्न होता, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ। 30वा प्रश्न विचारलाय, वरील उदाहरण कशाचा नियम दर्शविते? आर्किमिडीज, जडत्व, न्यूटन आणि गॅलिलिओ। म्हणजेच या ठिकाणी हा जो 29वा प्रश्न दिलेला आहे की वेगात असलेल्या बसचे ब्रेक अचानक दाबल्यास प्रवासी पुढे ढकलले जातात, तर आपल्याला सांगायचं आहे की हे उदाहरण कोणता नियम दर्शवतो? तर मित्रांनो, हे जे उदाहरण दिलेलं आहे तर ते जडत्वाचा नियम दर्शवतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ब। अशाच प्रकारे सामान्य विज्ञान या सेक्शनवरती आधारित पुढचे प्रश्न डिस्कस करूया। तर या ठिकाणी बघा, 31वा प्रश्न विचारलाय, धरणात साठवलेले पाणी कोणत्या ऊर्जेचे स्रोत आहेत? स्थितीज, गतीज, अपारंपरिक, सौर। तर मित्रांनो, धरणात साठवलेले पाणी स्थितीज ऊर्जेचे स्रोत आहेत, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ। धावती बस हे या ऊर्जेचे उदाहरण आहेत, स्थितीज, गतीज, अपारंपरिक, सौर ऊर्जा। तर धावती बस हे गतीज ऊर्जेचे उदाहरण आहेत। सामान्य विज्ञानवरती आधारित पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, ऊर्जेची निर्मिती किंवा नाश करता येते का? नाही मित्रांनो, अतिशय सोपं आहे आणि नेहमीसाठी लक्षात ठेवा की एनर्जी नायदर बी क्रिएटेड और नॉर बी डिस्ट्रॉय, म्हणजेच की ऊर्जा निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ब। पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न विचारलाय, क्ष किरण हे काय असतात? पर्याय दिलेत प्रभार सहित, धनप्रभारित, प्रभाररहित, ऋणप्रभारित। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की क्ष किरण हे प्रभाररहित असतात, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर क। 35वा प्रश्न विचारलाय, कॅथोड किरण हे काय असतात? पर्याय दिलेत धनप्रभारित, ऋणप्रभारित, प्रभाररहित, अप्रभारित। तर मित्रांनो, कॅथोड किरण हे ऋणप्रभारित असतात, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। मित्रांनो, ऋण म्हणजे काय? वजाबाकी, आणि धन म्हणजे काय? बेरीज। तर कॅथोड किरण जे असतात ते ऋणप्रभारित असतात। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, प्रकाश संश्लेषण क्रियेत कोण मुक्त होतो? नायट्रोजन, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन। तर मित्रांनो, प्रकाश संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन मुक्त होतो। पुढचा प्रश्न विचारलाय, वनस्पती कशाच्या सहाय्याने स्वतःचे अन्न तयार करतात? पर्याय दिलेत हरितगृहे, हरितद्रव्य, पीतद्रव्ये, श्वेतद्रव्ये। तर मित्रांनो, वनस्पती हरितद्रव्याच्या सहाय्याने स्वतःचे अन्न स्वतः तयार करत असतात, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। 38वा प्रश्न विचारलाय, प्रकाश संश्लेषण क्रियेत डॅश डॅश ऊर्जेचे डॅश डॅश ऊर्जेत रूपांतर होते। पर्याय दिलेत रासायनिक प्रकाश, प्रकाश रासायनिक, स्थितीज ऊर्जेचे गतीज ऊर्जेत, गतीज ऊर्जेचे स्थितीज ऊर्जेत। तर मित्रांनो, लक्षात ठेवा की प्रकाश संश्लेषण क्रियेत प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होत असते, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ब। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश रक्तगटाच्या व्यक्तीला सर्व योग्य दाता असे म्हणतात, म्हणजेच की त्या रक्तगटाचा रक्त सर्व रक्तगटाला चालतो, आणि यासाठी 4 पर्याय दिलेत ओ, ए बी, ए आणि बी। तर मित्रांनो, लक्षात ठेवा की ओ जे रक्तगट आहे तर तो युनिव्हर्सल डोनर आहे, म्हणजेच की सर्व योग्य दाता आहे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर अ।
पुढचा प्रश्न विचारलाय, सर्व योग्य ग्राही रक्तगट कोणता आहे? पर्याय दिलेत ओ, ए, बी, ए आणि बी. तर मित्रांनो, सर्व योग्य ग्राही रक्तगट ए बी आहे. 41वा प्रश्न विचारलाय, कोणत्याही रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्तदान करू शकत नाही असे नाही हे विधान आपल्याला सांगायचंय. दिलेलं जे विधान आहे ते चूक आहे की बरोबर आहे की अनिश्चित आहे? तर मित्रांनो, कोणत्याही रक्तगटाची व्यक्ती कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीला रक्तदान करू शकते का? नाही. म्हणजेच या ठिकाणी हे विधान कसं आहे? चूक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर ब. पुढचा प्रश्न विचारलाय, युरिया, पोटॅश खत ही कोणती खते आहेत? पर्याय दिलेत, नैसर्गिक खते आहेत, सेंद्रिय आहेत, रासायनिक की अरासायनिक? तर मित्रांनो, युरिया, पोटॅश खत हे रासायनिक खते आहेत. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय नंबर क. पुढचा प्रश्न विचारलाय, कंपोस्ट खत, सोनखत ही कशी खते आहेत? पर्याय दिलेत, कृत्रिम, सेंद्रिय, रासायनिक, असेंद्रिय. तर मित्रांनो, कंपोस्ट खत, सोनखत ही सेंद्रिय खते आहेत. म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब. या वनस्पती उत्पादनाच्या कृत्रिम पद्धती आहेत. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला 4 पर्याय दिलेत आणि त्यापैकी आपल्याला सांगायचं आहे की कृत्रिम पद्धती कोणती. तर दाब कलम, छाट कलम, ऊती संवर्धन आणि ड पर्याय दिलाय वरील सर्व. तर मित्रांनो, दाब कलम, छाट कलम, ऊती संवर्धन या तिन्ही देखील वनस्पती उत्पादनाच्या कृत्रिम पद्धती आहेत. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर ड. पुढचा प्रश्न विचारलाय, संकरित वनस्पतीचे उत्पादन असे केले जाते. पर्याय दिलेत, कलमाद्वारे, मिश्र फलन, यादृच्छिक फलन आणि क्लोनिंग. तर मित्रांनो, लक्षात ठेवा की संकरित वनस्पतीचे उत्पादन कलमाद्वारे केले जाते. म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर अ. तर मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी आपण सामान्य विज्ञानवरती अतिसंभाव्य प्रश्न डिस्कस केलेले आहे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे देखील घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले आपण पुणे शहर व पुणे जिल्हा यावर आधारित सर्व थेअरी डिस्कस करूया आणि मग नंतर यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात ते बघूया. तर या ठिकाणी बघा, पहिलाच मुद्दा दिलाय, सौंदर्याने नटलेल्या आणि मुळामुठा नदीकाठी वसलेल्या पुनवडी नावाचे एक गाव सध्याला महाराष्ट्रातले मुंबई नंतरचे दुसरे सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर ठरले आहे. त्यानंतर दिलंय की संतांची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रातील पुणे शहरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, लहुजी वस्ताद साळवे, लोकमान्य टिळक या आणि अशा इतर कर्तबगार महापुरुषांच्या कार्याचा ठसा उमटलेला दिसतो. अनेक नामांकित शैक्षणिक संस्थांमुळे हे शहर ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणूनही ओळखले जाते. मराठी भाषा ही या शहराची मुख्य भाषा असून अत्यंत प्राचीन ज्ञात इतिहासापासून पुणे शहराची ओळख महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी आहे. आता या ठिकाणी हा झाला पुणे शहराचा पूर्णपणे इंट्रो. आता खाली काय दिलाय की पुणेचे नाव कसे पडले. तर पुणे हे नाव पुण्यनगरी या नावावरून आल्याचे मानले जाते. हे शहर 8व्या शतकात आहे. ते पुण्य किंवा पुण्य नावाने ओळखले जात होते असा संदर्भ सापडतो. 11व्या शतकात हे शहर पुणे किंवा पुनावडी म्हणून ओळखले जाऊ लागले. मराठा साम्राज्याच्या काळात शहराचे नाव पुणे म्हणून वापरले जात असे. ब्रिटिशांनी त्याला पुणा असे संबोधण्यास सुरुवात केली आणि आता हे अधिकृत नावाने ओळखले जाते पुणे. त्यानंतर दिलाय पुणेचा इतिहास. तर मित्रांनो, 8व्या शतकात पुणे पुण्य म्हणून ओळखले जात असे. शहराचे सर्वात जुने वर्णन इसवी सन 758 ची तारीख आहे, जेव्हा त्या काळातील राष्ट्रकूट राज्यात त्याचा उद्देश आहे. मध्ययुगीन काळाचा पुरावा म्हणजे जंगली महाराज मार्गावर सापडलेली पाताळेश्वर गुहा, जी 8व्या शतकातील मानली जाते. लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, परीक्षेत विचारला जाऊ शकतो की सर्वात जुना पुरावा कोणता आहे. त्यानंतर दिलंय 17व्या शतकात हे शहर निजामशाही, आदिलशाही, मुघल अशा विविध राजवंशांचा भाग होते. 17व्या शतकात शहाजीराजे भोसले यांना निजामशहाचे पुण्याची जमीनदारी दिली होती. या जमीनदारीत त्यांची पत्नी जिजाबाई यांनी तिने 1627 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा जन्म दिला. शिवाजी महाराजांनी आपल्या साथीदारांसह पुणे संकुलात मराठा साम्राज्याची स्थापना केली. या काळात पुण्यात शिवाजी महाराजांचे एक वर्चस्व होते. पुढे पेशवाईच्या काळात इसवी सन 1749 पुणे हे मराठा साम्राज्याची प्रशासकीय राजधानी बनवण्यात आले, ज्यामुळे साताऱ्याला सिंहासन आणि छत्रपतीची राजधानी बनवण्यात आले. पेशव्यांच्या काळात पुण्याची बरीच प्रगती झाली. 1818 पर्यंत पुण्यावर मराठ्यांचे राज्य होते. पुणे हे शिवाजी महाराजांच्या जीवनाचा आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
इसवी सन 1635 ते 36 दरम्यान जेव्हा जिजाबाई आणि शिवाजी महाराज निवासासाठी पुण्यात आले तेव्हा पुण्याच्या इतिहासात एक नवीन सण जन्माला आला। शिवाजी महाराज आणि जिजामाता पुण्यातील लाल महालात राहत होते। पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीची स्थापना जिजाबाईंनी केली। 17व्या शतकाच्या सुरुवातीला छत्रपती शाहूंचे पंतप्रधान थोरले बाजीराव पेशवे यांना पुण्याला त्यांचे कायमचे निवासस्थान बनवावे लागले। छत्रपती शाहू महाराजांनी याला परवानगी दिली आणि पेशवे मुठा नदीच्या काठावर शनिवार वाडा बांधले। पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून संबोधले जाते। पुण्याचे मराठी हे मराठी भाषेचे प्रमाण स्वरूप मानले जाते। पुण्यात वर्षभर सांस्कृतिक कार्यक्रम होतात। पुण्यात संगीत, कला, साहित्य भरपूर आहे। लोकमान्य टिळकांनी 1894 मध्ये सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला। भाद्रपद महिन्यात येणाऱ्या या 10 दिवसात सप्टेंबर नाही तर ऑगस्ट पुणे शहर जागृत होते। या महोत्सवात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून लोक पुण्यात येतात। ठिकठिकाणी लहान मोठ्या गणेश मंडळांचे मंडप सजवले जातात। या महोत्सवादरम्यान महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पुणे उत्सव नावाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करते, ज्यात संगीत, नृत्य, मायफाईल, नाटक आणि खेळ यांचा समावेश आहे। 10 दिवसांच्या या उत्सवाची सांगता गणेश विसर्जनाने होते। पुणे शहर पुणा म्हणूनही ओळखले जाते। 1978 पर्यंत अधिकृत नाव पुणा होते। हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे। भारतातील 7वे सर्वात जास्त लोकसंख्या असलेले आणि महाराष्ट्र राज्यातील दुसरे सर्वात मोठे शहर आहे। शहराची 2020 पर्यंत अंदाजे 7.4 दशलक्ष लोकसंख्या आहे। हे अनेक वेळा भारतातील सर्वात राहण्यायोग्य शहर म्हणून ओळखले गेले। PCMC, PMC आणि कॅम्प खडकी आणि देहू रोड या 3 कॅन्टोन्मेंट शहरांसह पुणे महानगरपालिका क्षेत्रासह पुणे महानगर प्रदेश या नावाने शहरी क्षेत्र आहे। पुणे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात मुळा व मुठा या 2 नद्यांच्या किनारी वसलेले असून येथे पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे। नागरी सोयीसुविधा आणि विकासाबाबतीत पुणे हे संपूर्ण महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे। या शहराच्या पुणा या नावाचे झेपर हे इंग्रजी स्पेलिंग सुमारे 150 वर्षे प्रचलित होते। पूर्वापार चालत असलेल्या अनेक शिक्षण संस्थांमुळे पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखतात। तसेच मिसळ हा पुण्याचा मानाचा पहिला खाद्यपदार्थ आहे। पुणे शहर आणि परिसरात 7 नद्या आहेत, त्या अशा मुळा, मुठा, इंद्रायणी, पवना, रामनदी, देवनदी, नागनदी आणि या नद्यांपैकी मुळा, मुठा, पवना आणि इंद्रायणी याच फक्त वाहत्या नद्या आहेत। तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पुणे शहर व पुणे जिल्हा यावर आधारित सर्व थेअरी बघितलेली आहेत। आता आपण बघूया की यावरती कशा प्रकारे MCQs विचारले जातात आणि कशा प्रकारे तुम्ही यांची उत्तरे द्यायची आहेत। तर मित्रांनो, पुणे शहर व पुणे जिल्हा यावर आधारित पहिला प्रश्न विचारलाय। पुणे शहरासंबंधीचा सर्वात जुना पुरावा खालीलपैकी कधीचा आहे आणि पर्याय दिलेत इसवी सन पूर्व 700, इसवी सन 758, इसवी सन 1818 आणि इसवी सन 1001। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की पुणे शहरासंबंधीचा सर्वात जुना पुरावा इसवी सन 758 हा आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, पुणे शहराचे प्राचीन नाव खालीलपैकी काय होते? नंदीग्राम, पूर्णा, धाराशिव, पुनवडी आणि या 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4। पुणे शहरात महानगरपालिका कोणत्या सालापासून सुरू झाली? पर्याय दिलेत 1950, 1958, 1947, 1960 आणि मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की पुणे शहरात महानगरपालिका 1950 सालापासून सुरू झाली आहे। पुढचा प्रश्न विचारलाय, प्रबंध पुणे शहरात नगरपालिका कधी अस्तित्वात आली? 1764 मध्ये, 1600 मध्ये, 1857 मध्ये आणि 1919 मध्ये। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की प्रबंध पुणे शहरात नगरपालिका 1857 मध्ये अस्तित्वात आली। पुणे जिल्ह्यात किती तालुके आहेत? 12, 14, 24, 22 आणि मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की पुणे जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत। पुढचा प्रश्न विचारलाय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना कधी झाली? 2 ऑक्टोबर 1982 मध्ये, 4 डिसेंबर 1980 मध्ये, 15 ऑगस्ट 1960 मध्ये आणि 11 ऑक्टोबर 1982 मध्ये। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थापना 11 ऑक्टोबर 1982 मध्ये झाली। पुढचा प्रश्न विचारलाय, पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष कोण होते? शंकरराव उरसळ, धनंजयराव गाडगीळ, मुरलीधर मोहोळ, बाबूराव सनस।
तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे की पुणे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष शंकरराव उरसळ हे होते. पुढचा प्रश्न विचारलाय, पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणाला कोणते धरण असे देखील म्हणतात? पर्याय दिलेत एसाजी कंक धरण, लॉईड धरण, रॉबर्ट धरण आणि यापैकी नाही. तर मित्रांनो पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणाला लॉईड धरण असे देखील म्हणतात, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न विचारलाय, पानशेत धरण हे कोणत्या तालुक्यात आणि कोणत्या नदीवर आहे? पर्याय दिलेत आंबेगाव मुठा नदी, जुन्नर नीरा नदी, मुळशी आंबी नदी आणि मावळ कुकडी नदी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की पानशेत धरण हे मुळशी तालुक्यात आणि आंबी नदीवर आहे. पुढचा प्रश्न विचारलाय, पुणे शहर मुसलमान शासकाच्या हाती कधी गेले? इसवी सन 1294 मध्ये, इसवी सन 1818 मध्ये, इसवी सन 1947 मध्ये आणि इसवी सन 1630 मध्ये. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पुणे शहर मुसलमान शासकाच्या हाती इसवी सन 1294 मध्ये गेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 मध्ये कोणता किल्ला जिंकला? सिंहगड, तोरणा, राजगड आणि लोहगड. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 1645 मध्ये तोरणा किल्ला जिंकला. बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाडा कधी बांधला? 1700 मध्ये, 1800 मध्ये, 1740 मध्ये आणि 1732 मध्ये. तर मित्रांनो बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाडा 1732 मध्ये बांधला, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुढचा प्रश्न विचारलाय, पुण्यावर खालीलपैकी कोणत्या घराण्याचे शासन होते? चोळ, राष्ट्रकूट, रोहिले, मौर्य. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पुण्यावर खालीलपैकी राष्ट्रकूट या घराण्याचे शासन होते. मराठी सत्तेचा पराभव 1818 मध्ये कोणत्या पेशव्यांच्या काळात झाला? रघुनाथराव, माधवराव पेशवा, दुसरा बाजीराव पेशवा आणि बाळाजी विश्वनाथ. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की मराठी सत्तेचा पराभव 1818 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्यांच्या काळात झाला. पुढचा प्रश्न विचारलाय, पुणे कॅन्टोन्मेंटची स्थापना कधी झाली? आणि मित्रांनो हे सर्व आपण आजच्या लेक्चर मध्येच बघितलेलं आहे की पुणे कॅन्टोन्मेंटची स्थापना 1818 मध्ये झाली, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? पर्याय दिलेत 17,075, 15,643, 10,400, 18,400. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ एकूण 15,643 चौरस किलोमीटर एवढा आहे, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2. तर मित्रांनो पुणे शहर व पुणे जिल्हा यावर आधारित अजून काही एमसीक्यूज डिस्कस करूया. तर 17वा प्रश्न विचारलाय, महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या दिशेला पुणे शहर आहे? पूर्व, उत्तर, पश्चिम आणि दक्षिण. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम दिशेला पुणे शहर आहे. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 नोव्हेंबर 1956 ला, 14 एप्रिल 1891 मध्ये, 2 ऑक्टोबर 1947 ला, 1 मे 1960 ला. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 मध्ये झाली. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची स्थापना कधी झाली? 1818 मध्ये, 1822 मध्ये, 1840 मध्ये आणि 1806 मध्ये. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डची स्थापना 1822 मध्ये झाली, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. पुढचा प्रश्न विचारलाय, पुणे जिल्ह्यात सरासरी पर्जन्य किती आहे? 840 मिमी, 8000 मिमी, 720 मिमी आणि 450 मिमी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पुणे जिल्ह्यात सरासरी पर्जन्य 720 मिमी एवढी आहे. मुळा मुठा नद्यांदरम्यान कोणते डोंगर आहे? तामणी डोंगर, अंबाला डोंगर, तसुबाई डोंगर आणि पर्वती डोंगर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की मुळा मुठा नद्यांदरम्यान तामणी डोंगर आहे. त्यानंतर 22वा प्रश्न विचारलाय, या ठिकाणी आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे. 2 सेक्शन दिले. पहिल्या सेक्शन मध्ये आहे वेताळ टेकडी, फर्ग्युसन टेकडी, चतुशृंगी टेकडी, वनदेवी टेकडी आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये दिले सुसगाव, बावधन, तुकाई, वाघजाई. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की वेताळ टेकडी सुसगाव मध्ये आहे, फर्ग्युसन टेकडी बावधन मध्ये, चतुशृंगी टेकडी तुकाई मध्ये आणि वनदेवी टेकडी वाघजाई मध्ये. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, खडकवासला धरण खालीलपैकी कोणत्या योगात येते? पानशेत, पिंपळेजोग, वडीवळे, माणिकडोह. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की खडकवासला धरण खालीलपैकी पिंपळेजोग या योगात येते. 24वा प्रश्न विचारलाय, ओंकारेश्वर पुलाचे नवीन नाव काय आहे? दादाभाई नवरोजी पूल, डॉक्टर दाभोळकर पूल, वी रा शिंदे पूल, महात्मा फुले पूल.
तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 म्हणजेच की ओंकारेश्वर पुलाचे नवीन नाव वी रा शिंदे पूल आहे। त्यानंतर 25वा प्रश्न विचारलाय, महाराष्ट्रात सध्याला किती महानगरपालिका आहेत? पर्याय दिलेत 28, 27, 20, 24 आणि या प्रश्नासाठी एक सूचना पण दिलीत की महाराष्ट्रात सध्याला 28 महानगरपालिका असून जुलै 2022 ला इचलकरंजी म्हणजेच की कोल्हापूर या ठिकाणी 28व्या महानगरपालिकेचा दर्जा मिळाला आणि याची वाचकांनी नोंद घ्यावी। म्हणजेच या प्रश्नाचे योग्य उत्तर काय येईल? पर्याय नंबर 1। त्यानंतर 26वा प्रश्न विचारलाय, पुणे जिल्हा परिषदेची स्थापना कधी झाली? मे 1970 मध्ये, एप्रिल 1980 मध्ये, जून 1950 मध्ये आणि मे 1962 मध्ये। तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की पुणे जिल्हा परिषदेची स्थापना मे 1962 मध्ये झाली। पुढचा प्रश्न विचारलाय, पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण होते? श्री मुरलीधर मोहोळ, श्री बाबूराव सबस, श्री सूर्यकुमार जाधव आणि यापैकी नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 म्हणजेच की पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर श्री बाबूराव सबस हे होते। त्यानंतर 28वा प्रश्न विचारलाय, महाराष्ट्रातील 28वी महानगरपालिका कोणती आहे? पर्याय दिलेत इचलकरंजी, पनवेल, पालघर, जत आणि या प्रश्नाचं उत्तर आत्ताच आपण बघितलं 25व्या प्रश्नामध्ये की 28वी महानगरपालिका कोणती आहे? पर्याय नंबर 1 म्हणजेच की इचलकरंजी। 29वा प्रश्न विचारलाय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना कधी झाली? इसवी सन 1980 मध्ये, इसवी सन 1949 मध्ये, इसवी सन 1952 मध्ये आणि इसवी सन 1858 मध्ये। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 म्हणजेच की सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची स्थापना इसवी सन 1949 मध्ये झाली। त्यानंतर पुढचा आणि 30वा प्रश्न विचारलाय, लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यातली आहे? सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की लोणावळा, खंडाळा, भीमाशंकर ही थंड हवेची ठिकाणे पुणे जिल्ह्यातील आहेत। पुढचा प्रश्न विचारलाय, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले महापौर कोण? श्री ज्ञानेश्वर लांडगे, श्री श्रीकांत भरणे, श्री रमेश पवार यापैकी नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पहिले महापौर श्री ज्ञानेश्वर लांडगे हे होते। पुढचा प्रश्न विचारलाय, संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव कोणते? मरकळ पुणे, भावधान पुणे, खडकी पुणे, देहू पुणे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव आहे देहू आणि पुणे। तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न विचारलाय, सध्याला पुणे महानगरपालिका आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? श्री श्रीकर परदेशी, श्री विक्रम कुमार, श्री सुमन कुमार, श्री तुकाराम मुंडे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की सध्याला पुणे महानगरपालिका आयुक्त खालीलपैकी श्रीमान विक्रम कुमार हे आहेत। म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न बघा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला जोड्या लावा म्हणून एक प्रश्न दिलेला आहे। पहिल्या सेक्शन मध्ये आहे विद्यापीठ आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये दिली स्थापना, म्हणजेच की कोणत्या विद्यापीठाची स्थापना कोणत्या साली झाली अशी योग्य जोड्या या ठिकाणी आपल्याला लावायच्या आहे। तर पहिल्या सेक्शन मध्ये दिलंय भारतीय विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, श्री छत्रपती क्रीडा विद्यापीठ आणि स्थापना मध्ये दिलंय 1949, 1996, 1964, 1921। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 म्हणजेच की भारतीय विद्यापीठाची स्थापना 1964 मध्ये झाली, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना 1921 मध्ये झाली, पुणे विद्यापीठाची स्थापना 1949 मध्ये झाली, श्री छत्रपती क्रीडा विद्यापीठाची स्थापना 1996 मध्ये झाली। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, पुण्याची लोकसंख्या घनता किती आहे? 603 चौरस किलोमीटर, 804 चौरस किलोमीटर, 400 चौरस किलोमीटर आणि 1120 चौरस किलोमीटर। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पुण्याची लोकसंख्या घनता 603 चौरस किलोमीटर एवढी आहे। पुढचा प्रश्न विचारलाय, पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस कोणता जिल्हा आहे? सांगली, कोल्हापूर, सातारा, अहमदनगर। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेस सातारा जिल्हा आहे। पुणे जिल्ह्यात किती कटक मंडळे आहेत? 3, 4, 6 आणि 7। तर मित्रांनो पुणे जिल्ह्यात एकूण 3 कटक मंडळे आहेत। त्यानंतर पुढचा आणि 38वा प्रश्न विचारलाय, खंबाटकी घाट कोणत्या मार्गावर आहे? मुंबई सातारा, पुणे सातारा, पुणे बारामती, अहमदनगर पुणे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की खंबाटकी घाट पुणे सातारा मार्गावर आहे। 39वा प्रश्न विचारलाय, खंडोबाचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर पुण्यात कोठे आहे? बारामती पुणे, कामशेत पुणे, मळवली पुणे आणि जेजुरी पुणे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की खंडोबाचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मंदिर पुण्यात जेजुरी पुणे येथे आहे।
पुढचा प्रश्न विचारलाय, अष्टविनायकांपैकी एक असलेले लेण्याद्री पुण्यातील कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय दिलेत रांजणगाव पुणे, छत जुन्नर पुणे, महड पुणे, जुन्नर पुणे आणि मोरगाव पुणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की अष्टविनायकांपैकी एक असलेले लेण्याद्री पुण्यातील जुन्नर पुणे या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न विचारलाय, हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान कोणते? सहकारनगर, राजगुरुनगर, समतानगर, हिंगणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान राजगुरुनगर हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कोठे आहे? वडू पुणे, भीमाशंकर पुणे, कोरेगाव भीमा पुणे, आंबेगाव पुणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू पुणे या ठिकाणी आहे. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण पुणे शहर व पुणे जिल्हा यावर आधारित अतिसंभाव्य प्रश्नोत्तरे बघितलेले आहेत. मित्रांनो, हे सर्व प्रश्न तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचे आहे, वाचायचे आहे. यामधील प्रत्येक मुद्दा देखील व्यवस्थितपणे लक्षात ठेवायचा आहे, कारण की कोणत्याही मुद्द्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, भूगोल या सेक्शनमध्ये आपल्याला पूर्णपणे 3 टॉपिकवरती प्रश्न विचारतात. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल आणि जगाचा भूगोल. तर या तिन्ही टॉपिकवरती आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने MCQs डिस्कस करणार आहोत. तर पहिले आपण बघूया महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवरती कशा प्रकारे प्रश्न विचारतात. तर पहिला प्रश्न विचारलाय, महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता? पर्याय दिलेत मुंबई उपनगर, पुणे, नागपूर आणि अहमदनगर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? 1 नोव्हेंबर 2000 ला, 1 ऑगस्ट 2014 ला, 1 जून 2014 आणि 1 ऑगस्ट 2013. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की पालघर जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी 1 ऑगस्ट 2014 रोजी झाली. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय की महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये किती अंशाचा फरक आहे? 100 अंशाचा, 150 अंशाचा, 70 अंशाचा आणि 80 अंशाचा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की महाराष्ट्राच्या अक्षवृत्तीय विस्तारामध्ये 70 अंशाचा फरक आहे. महाराष्ट्रात सध्या 2020 मध्ये किती तालुके आहेत? 348, 356, 360, 358. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की महाराष्ट्रात सध्या 2020 मध्ये 358 तालुके आहेत. महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात किती प्रशासकीय विभाग होते? 2, 4, 6 आणि 8. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा महाराष्ट्रात 4 प्रशासकीय विभाग होते. पुढचा प्रश्न विचारलाय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग कोणता? नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोकण. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रशासकीय विभाग औरंगाबाद होता. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोणता? कोकण, अमरावती, नाशिक, पुणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रशासकीय विभाग कोकण आहे. त्यानंतर 8वा प्रश्न, आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहे. या ठिकाणी 2 सेक्शन दिले, प्रशासकीय विभाग आणि जिल्ह्यांची संख्या. प्रशासकीय विभागामध्ये आहे औरंगाबाद, कोकण, नाशिक, नागपूर आणि जिल्ह्यांची संख्यामध्ये आहे 7, 5, 8 आणि 6. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की औरंगाबादमध्ये जिल्ह्याची संख्या एकूण किती आहे? 8, कोकणमध्ये एकूण 7, नाशिकमध्ये 5 आणि नागपूरमध्ये 6. अशा पद्धतीने प्रशासकीय विभाग व जिल्ह्यांची संख्या आहेत. पुढचा प्रश्न विचारलाय, औरंगाबाद विभागामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? लातूर, बीड, नांदेड, परभणी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की औरंगाबाद विभागामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हणजे बीड आहे. पुणे विभागात खालीलपैकी किती तालुके आहेत? तर मित्रांनो, पुणे विभागामध्ये खालीलपैकी 58 तालुके आहेत. त्यानंतर 11वा प्रश्न देखील योग्य जोड्या जुळवायच्या आहे. प्रशासकीय विभाग आहे पुणे, नागपूर, नाशिक, कोकण आणि क्षेत्रफळ आहे 51,377, 57,275, 57,493 आणि 30,728. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की पुणे प्रशासकीय विभागाचं क्षेत्रफळ आहे 57,275, नागपूरचं आहे 51,377, नाशिकचं क्षेत्रफळ आहे 57,493 आणि कोकणचं क्षेत्रफळ आहे 30,728. तर महाराष्ट्राचा भूगोल यावरती आधारित पुढचा प्रश्न विचारलाय, खालील प्रशासकीय विभागांचा तालुक्यानुसार उतरता क्रम लावा.
आणि पर्याय दिलेत औरंगाबाद, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण, नाशिक। दुसरा पर्याय आहे औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक, कोकण। तिसरा पर्याय आहे औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक, कोकण आणि चौथा पर्याय आहे औरंगाबाद, पुणे, नागपूर, नाशिक, अमरावती, कोकण। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की प्रशासकीय विभागाचा तालुक्यानुसार जर उतरता क्रम लावला तर असा येईल औरंगाबाद, नागपूर, पुणे, अमरावती, नाशिक आणि कोकण। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या कोणत्या दिशेला महाराष्ट्र आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की महाराष्ट्राचा विचार केल्यास भारताच्या पश्चिम दिशेला महाराष्ट्र आहे। कोकण किनारपट्टीची लांबी किती आहे? पर्याय दिलेत 720, 700, 800 आणि 860। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की कोकण किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी किती आहे? 915 ते 1220, 30 ते 60, 60 ते 90 आणि 90 ते 120। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की कोकण किनारपट्टीची सरासरी रुंदी 30 ते 60 किलोमीटर एवढी आहे। महाराष्ट्रात एकूण किती बंदरे आहेत? 46, 48, 50, 52। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे की महाराष्ट्रात एकूण 50 बंदरे आहेत। कोकणच्या सखल भागास काय म्हणतात? वलाटी, देश, मावळ, खलाटी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की कोकणच्या सखल भागास खलाटी असे म्हणतात। कोकणची उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे खालीलपैकी कशाने निश्चित झाली आहे? दातीवार व तेरेखोल खाडी, वसईची खाडी व तेरेखोल खाडी, वसईची खाडी व कलींची खाडी, धरमतरची खाडी व बाणकोटची खाडी। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की कोकणची जी उत्तर दक्षिण सीमा अनुक्रमे दातीवार व तेरेखोल खाडी म्हणून निश्चित झाली आहे। पुढचा प्रश्न विचारलाय 374 सह्याद्री पर्वताची सरासरी उंची किती मीटर आहे? 1500 ते 1600, 915 ते 1200, 800 ते 1000 आणि 1000 ते 1200। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की 374 सह्याद्री पर्वताची सरासरी उंची ही 915 ते 1200 मीटर एवढी आहे। पुढचा प्रश्न विचारलाय महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची कशी जाते? कमी जाते, समान जाते, वाढत जाते आणि यापैकी नाही। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत रांगेवरून दक्षिणेकडून उत्तरेकडे गेल्यास त्याची उंची वाढत जाते। पुढचा प्रश्न विचारलाय महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वाधिक प्रमाणात जैवविविधता आढळते? महाराष्ट्र पठार, पश्चिम घाट, कोकण किनारपट्टी आणि पर्जन्य छायेचा प्रदेश। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास काय दिसतो? खोलगट, डोंगर रांगेसारखा, सपाट पठारासारखा, सरळ कड्यासारखा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की कोकण किनाऱ्याच्या सखल प्रदेशाकडून सह्याद्रीकडे पाहिल्यास डोंगर रांगेसारखा दिसतो। सह्याद्री पर्वतास काय म्हणतात? बोरघाट, पश्चिम घाट, पूर्व घाट आणि घाटमाथा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात। कळसुबाई शिखराची उंची किती आहे? 1440 मीटर, 1646 मीटर, 1546 मीटर आणि 1604 मीटर। तर मित्रांनो, कळसुबाई शिखराची उंची एकूण 1646 मीटर एवढी आहे। खालीलपैकी कोणत्या रांगेमुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली? हरिश्चंद्र, बालाघाट, शंभू महादेव, महाराष्ट्र पठार आणि सातमाळा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की शंभू महादेव रांगेमुळे भीमा व कृष्णा या दोन्ही नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत। पुढचा प्रश्न विचारलाय महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा किती टक्के भाग व्यापला आहे? 49%, 66%, 90% आणि 80%। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की महाराष्ट्र पठाराने महाराष्ट्राचा 90% भाग व्यापला आहे। महाराष्ट्राचा भूगोल या सेक्शनवर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास डॅश डॅश एवढा कालावधी लागतो? पर्याय दिलेत 24 तास, 12 तास, 1 वर्ष, 6 महिने। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की पृथ्वीला सूर्याभोवती प्रदक्षिणा करण्यास एकूण 1 वर्ष कालावधी लागतो। पुढचा प्रश्न विचारलाय चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या गतीशी संबंधित काय असतो? दिवस, महिना, वर्ष, पंधरवडा। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या गतीशी संबंधित महिना असतो। आता या ठिकाणी बघा, तुम्हाला अ आणि ब 2 वाक्य दिलेत। पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा पूर्ण वर्तुळाकार दिसतो त्यास पौर्णिमेचा चंद्र म्हणतात
आणि पृथ्वीवरून चंद्राचा प्रकाशित भाग जेव्हा अजिबात दिसत नाही त्यास अमावस्येची रात्र म्हणतात. आणि पर्याय दिलेत फक्त अ बरोबर, फक्त ब बरोबर, अ व ब दोन्ही बरोबर आणि अ व ब दोन्ही चूक. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की अ आणि ब ही दोन्ही वाक्य बरोबर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या एका फेरीस काय म्हणतात? दिवस, महिना, वर्ष आणि वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की एका अमावस्येपासून दुसऱ्या अमावस्येपर्यंत चंद्राने पृथ्वीभोवती पूर्ण केलेल्या एका फेरीस महिना म्हणतात. त्यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये अ, ब, क 3 वाक्य दिलेत आणि या वाक्यापैकी कोणता वाक्य बरोबर आहे किंवा चूक आहे ते आपल्याला सांगायचंय. तर वाक्य दिलेत, 7 दिवसांचा आठवडा हे एक एकक आपण कालगणनेसाठी वापरतो. आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध नसतो. आठवड्याचा चंद्राच्या अथवा पृथ्वीच्या गतीशी संबंध असतो. पर्याय दिलेत अ व ब बरोबर, ब क बरोबर, अ क बरोबर आणि अ ब क तिन्ही बरोबर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की अ व ब ही दोन्ही बरोबर आहेत आणि क हे चुकीचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, यामध्ये देखील 2 वाक्य दिलेत. ज्या कालगणनेत फक्त चंद्राच्या गतीचा उपयोग केला जातो त्यास चांद्र कालगणना म्हणतात. ज्या कालगणनेत पृथ्वीच्या फक्त वार्षिक गतीचा उपयोग केला जातो तिला सौर कालगणना असे म्हणतात. पर्याय दिलेत फक्त अ, फक्त ब, अ आणि ब यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की अ आणि ब. पुढचा प्रश्न विचारलाय, इस्लाम दिनदर्शिका चांद्र कालगणनेवर आधारित असून त्यामध्ये डॅश डॅश चांद्रमासांचे 1 वर्ष होते व ते डॅश डॅश दिवसांचे असते. म्हणजेच की किती चांद्रमासाचे 1 वर्ष होते व किती दिवसाचे असते. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की इस्लाम दिनदर्शिका चांद्र कालगणनेवर आधारित असून त्यामध्ये 12 चांद्रमासाचे 1 वर्ष होते व ते 355 दिवसांचे असते. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, सौर कालगणनेवर भारतीय पंचांग व ग्रेगारियन दिनदर्शिका जानेवारी ते डिसेंबर आधारित असून यामध्ये वर्ष डॅश डॅश महिन्यात विभागले असून वर्षाचा काळ डॅश डॅश दिवसांचा असतो. आणि मित्रांनो या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की सौर कालगणनेवर भारतीय पंचांग व ग्रेगारियन दिनदर्शिका म्हणजेच की जानेवारी ते डिसेंबर आधारित असून यामध्ये वर्ष 12 महिन्यात विभागले असून वर्षाचा काळ 365 दिवसांचा असतो. पुढचा प्रश्न विचारलाय, भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने किती दिवसांचे तर इतर महिने किती दिवसाचे असतात. पर्याय दिलेत 31-31, 31-30, 29-30, 28-30. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की भारतीय राष्ट्रीय पंचांगाप्रमाणे वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसांचे तर इतर महिने 30 दिवसांचे असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, यामध्ये देखील अ, ब, क 3 वाक्य दिलेत. चांद्र सौर कालगणनेत वर्ष मोजण्यासाठी पृथ्वीच्या वार्षिक गतीचा उपयोग केला जातो. चांद्र सौर कालगणनेत महिना मोजण्यासाठी चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरणाऱ्या गतीचा उपयोग केला जातो. हिंदू दिनदर्शिका ही चांद्र सौर कालगणनेवर आधारित आहे. पर्याय दिलेत अ व ब, अ ब आणि क, ब व क आणि फक्त ब. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की अ, ब आणि क. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारलाय, भारतीय राष्ट्रीय पंचांगात लीप वर्ष असेल तेव्हा वर्षाची सुरुवात 22 मार्च ऐवजी 21 मार्च रोजी केली जाते. अशा वर्षात चैत्र महिन्यात 30 ऐवजी 31 दिवस असतात. आणि पर्याय दिलेत फक्त अ, अ आणि ब, फक्त ब आणि वरीलपैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की वरीलपैकी एकही नाही. तर अशा पद्धतीने इथपर्यंत आपण महाराष्ट्राचा भूगोल या सेक्शनवर आधारित अधिसंभाव्य प्रश्न बघितलेले आहेत. आता आपण बघूया भारताचा भूगोल यावरती कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. भारताचा भूगोल यावरती पहिला प्रश्न विचारलाय, भारताच्या मध्य भागातून कर्कवृत्त जात असून ते किती राज्यातून जाते? 5, 4, 10 आणि 8. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. खालीलपैकी कोणत्या राज्यातून कर्कवृत्त जात नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्यातून कर्कवृत्त जात नाही. खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे? आणि मित्रांनो या 4ही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की 68 अंश ते 97 अंश या रेखावृत्ताच्या दरम्यान भारताचे स्थान आहे.
त्यानंतर चौथा प्रश्न विचारलाय, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे कोठे एकत्र येतात? की बिंदू, कन्याकुमारी, घुवरमोटा, जम्मू काश्मीर. तर मित्रांनो, अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर हे तिन्ही देखील कन्याकुमारीला एकत्र येतात. चीन, बांगलादेश आणि नेपाळची सीमा भारतातील किती राज्यांना लागते? 1, 4, 3, 5. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की चीन, बांगलादेश आणि नेपाळची सीमा भारतातील 5 राज्यांना लागते. सिक्कीम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या सीमा खालीलपैकी किती देशांना लागतात? 3, 8, 10 आणि 7. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. खालीलपैकी भारतातील कोणत्या राज्याची सीमा चीनला लागून आहे? आणि 4 नावं दिलीत, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, आसाम, मेघालय आणि पर्याय दिलेत अ, ब, क, ब, क, ड, अ, व, ब, क आणि ड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, अ व ब. म्हणजेच की सिक्कीम आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांची सीमा चीनला लागून आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणत्या राज्यांची सीमा बांगलादेशला लागत नाही? पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, त्रिपुरा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. भूविज्ञान दृष्ट्या भारताचे सर्वसाधारण किती विभाग पडतात? 2, 3, 8 आणि 6. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की भूविज्ञान दृष्ट्या भारताचे सर्वसाधारण 3 विभाग पडतात. 10वा प्रश्न विचारलाय, सुरुवातीच्या काळात सर्व भूप्रदेशाचे एकच वैश्विक महाखंड होते, त्याला कोणत्या नावाने ओळखले जात होते? गोंडवान प्रदेश, युरेशिया, टेथिस, पॅझिया. मित्रांनो, सुरुवातीच्या काळात सर्व भूप्रदेशाचे एकच वैश्विक महाखंड होते आणि त्याला पॅझिया या नावाने ओळखले जात होते. डॅश डॅश हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भूभाग आहे. द्वीपकल्प पठार, गोंडवान प्रदेश, किनार मैदानी प्रदेश आणि भूकंप प्रवण प्रदेश. मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की द्वीपकल्प पठार हा पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि सर्वात स्थिर असा भूभाग आहे. जगातील सर्वात उंच पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे? काराकोरम, हिमालय, रॉकी, ॲमेझॉन. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की हिमालय हे जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे. हिमालय पर्वतरांगेची लांबी खालीलपैकी किती किलोमीटर आहे? 2000 किलोमीटर, 3000 किलोमीटर, 2400 किलोमीटर आणि 4100 किलोमीटर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की हिमालय पर्वतरांगेची लांबी 2400 किलोमीटर एवढी आहे. तर भारताचा भूगोल यावर आधारित पुढचा प्रश्न विचारलाय, छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ओरिसा, छत्तीसगड, बिहार, झारखंड. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की छोटा नागपूर पठाराचा सर्वाधिक भाग झारखंड राज्यात आहे. कर्कवृत्ताला 2 वेळा ओलांडणारी खालीलपैकी कोणती नदी आहे? गंगा, ब्रह्मपुत्रा, मही नदी आणि गोदावरी. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. खालीलपैकी कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? दामोदर, कोसी, गंडक, घागरा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा खालीलपैकी कोणता क्रम दक्षिणेकडून उत्तरेकडे आहे? पर्याय दिलेत खादर, भांगर, तराई, तराई, भांगर, खादर, भांगर, तराई, खादर, तराई, खादर, भांगर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की उत्तर भारतीय मैदानी प्रदेशातील गाळाच्या संचयनाचा क्रम खादर, भांगर, तराई, दक्षिणेकडून उत्तरेकडे असा आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, खालीलपैकी कोणते शहर छोटा नागपूर पठारावर स्थित आहे? दुर्गापूर, रांची, भिलाई, जमशेदपूर. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. कोळसा खाणीसाठी खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे प्रसिद्ध आहे? यमुना नदी, कृष्णा नदी, दामोदर नदी, सिंधू नदी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. खालीलपैकी कोठे हिऱ्याच्या खाणी आहेत? इंदोर, मध्य प्रदेश, पन्ना, मध्य प्रदेश, रानीगंज, झारखंड, कोलार, आंध्र प्रदेश. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. डॅश डॅश पासून पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणून जबलपूर विभाग बनवण्यात आला. 20 जून 1990, 2 ऑक्टोबर 2005, 1 एप्रिल 2003, 8 सप्टेंबर 2000. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की 1 एप्रिल 2003 पासून पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणून जबलपूर विभाग बनवण्यात आला. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय, उज्जैन येथील कुंभमेळा दर किती वर्षांनी एकदा भरतो? 5, 6, 10, 12. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की 12 वर्षांनी एकदा उज्जैन येथील कुंभमेळा भरतो. पुढचा प्रश्न विचारलाय, नदीकाठी असलेले उज्जैन शहर कुंभमेळ्यासाठी प्रसिद्ध आहे. घटप्रथा, क्षिप्रा, गंगा, यमुना. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2,
सातपुडा पर्वत रांगेमुळे खालीलपैकी कोणत्या नदीची खोरी वेगळी झाली आहेत? नर्मदा तापी, तापी गोदावरी, गोदावरी भीमा, भीमा कृष्णा. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1. सातपुडा पर्वतरांग ही कोणत्या दिशेने पसरलेली आहे? दक्षिण, उत्तर, आग्नेय, वायव्य, पूर्व, पश्चिम, नैऋत्य, ईशान्य. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3. नर्मदा व महानदी यामधील दुभाजक कोण आहे? महाराष्ट्र पठार, महादेव रांग, पूर्वेचे पठार, मैकल रांग. तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की मैकल रांग हे नर्मदा व महानदी या दोन्हींचे दुभाजक आहेत. महाराष्ट्र पठाराची उंची खालीलपैकी किती आहे? 100 ते 200 मीटर, 200 ते 300 मीटर, 400 ते 500 मीटर, 500 ते 600 मीटर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की 500 ते 600 मीटर महाराष्ट्र पठाराची उंची आहे. दख्खनच्या पठाराचा कोणता भाग म्हणजे महाराष्ट्र पठार होय? पूर्व भाग, दक्षिण भाग, वायव्य भाग आणि उत्तर भाग. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3. दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग खालीलपैकी कोणत्या पठाराने व्यापला आहे? महाराष्ट्र पठार, कर्नाटक तेलंगणा पठार, सातपुडा पठार, विंध्य पठार. तर मित्रांनो दख्खनच्या पठाराचा सर्वात मोठा भाग कर्नाटक तेलंगणा पठार याने व्यापला आहे. देशातील सर्वाधिक पर्यटन कोणत्या राज्यामध्ये होतो? कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की देशातील सर्वाधिक पर्यटन तामिळनाडू राज्यामध्ये होतो. तर मित्रांनो भारताचा भूगोल यावरती आधारित पुढचा प्रश्न विचारलाय. या प्रश्नामध्ये योग्य त्या जोड्या जुळवायच्या आहे. पहिल्या सेक्शन मध्ये आहे वने प्रकार पावसांचे, सदाहरित, पानझडी, काटेरी आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये प्रमाण दिलेत. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की सदाहरित हे 200 मिमी पेक्षा जास्त आहेत. पानझडी हे 1000 ते 2000 मिमी आहे आणि काटेरी 500 मिमी पेक्षा कमी आहे. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय पश्चिम बंगाल व झारखंडमध्ये मे व जून महिन्यात जो पाऊस पडतो त्याला काय म्हणतात? वळवाचा पाऊस, कालबैसाखी, आम्रसरी, ब्लॉसम शावर. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2. सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश भारतामध्ये कोठे आहे? आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, गुजरात. मित्रांनो सुंदरबन हा त्रिभुज प्रदेश भारतामध्ये पश्चिम बंगाल येथे आहे. त्यानंतरचा प्रश्नामध्ये देखील आपल्याला योग्य त्या जोड्या जुळवायच्या आहे. पहिल्या सेक्शन मध्ये आहे नद्या आणि दुसऱ्या सेक्शन मध्ये आहे उगमस्थान. गंगा, ब्रह्मपुत्र, गोदावरी, कावेरी आणि उगमस्थान कोणतं आहे बघा? ब्रह्मगिरी डोंगर, त्र्यंबकेश्वर, तिबेट, गंगोत्री. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की गंगा या नदीचं उगमस्थान गंगोत्री आहे. ब्रह्मपुत्रा या नदीचं उगमस्थान त्र्यंबकेश्वर आहे. गोदावरी या नदीचं उगमस्थान ब्रह्मगिरी डोंगर आहे आणि कावेरी या नदीचं उगमस्थान तिबेट आहे. पुढचा प्रश्न विचारलाय खारफुटी वनस्पती कशाद्वारे श्वसन करतात? पर्याय दिलेत पानाद्वारे, फुलांद्वारे, फांद्याद्वारे आणि मुळांद्वारे. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की खारफुटी वनस्पती मुळांद्वारे श्वसन करतात. पुढचा प्रश्न विचारलाय सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा किती टक्के भाग भारतात आहे? 60%, 40%, 30% आणि 50%. तर मित्रांनो सुंदरबन त्रिभुज प्रदेशाचा 40% भाग भारतात आहे. भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्या घनता कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4. भारतामध्ये सर्वात जास्त सोन्याच्या खाणी कोणत्या राज्यात आहे? राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की कर्नाटक या ठिकाणी सर्वात जास्त सोन्याच्या खाणी आहेत. नदी पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणते? माजुली बेट, बॅरन बेट, ग्रेट निकोबार बेट आणि अगाती बेट. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1. उत्तर भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे येतात त्यांना कोणते वारे म्हणतात? फॉन वारे, चिनूक वारे, लू वारे आणि खामसीन. लक्षात ठेवा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, म्हणजेच की उष्ण भारतात दिवसा उष्ण व कोरडे वारे येतात त्यांना लू वारे असे म्हणतात. खनिज तेल विहिरी खालीलपैकी कोठे आहे? मुंबई हाय, अकलेश्वर, कलोल, कोलार आणि पर्याय दिलेत अ, ब, क, अ, ब, ड, ब, क, ड, अ, ब, क आणि ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की मुंबई हाय, अकलेश्वर आणि कलोल या तिन्ही ठिकाणी खनिज तेल विहीर आहेत. त्यानंतरचा प्रश्न विचारलाय संगमरवर दगडाच्या खाणी खालीलपैकी कोठे आहे? जम्मू काश्मीर, आसाम, मेघालय, राजस्थान. तर मित्रांनो जाणून घ्या की संगमरवर दगडांच्या खाणी राजस्थान मध्ये आहे. नागपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे? पैनगंगा, वैनगंगा, नाग, सुबनशिरी. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की नागपूर हे शहर नाग नदीकाठी वसले आहे. भिलाई प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, छत्तीसगड, केरळ, कर्नाटक.
तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की भिलाई प्रकल्प छत्तीसगड या राज्यात आहे। तर मित्रांनो इथपर्यंत आपण भारताचा भूगोल यावरती आधारित अतिशय महत्त्वाचे एमसीक्यूज बघितलेले आहेत। आता आपण बघूया जगाचा भूगोल व संकल्पना यावरती आधारित अति महत्त्वाचे एमसीक्यूज। तर जगाचा भूगोल व संकल्पना यावर आधारित पहिला प्रश्न विचारलाय, भारतामध्ये राष्ट्रीय सुदूर संवेदन संस्था खालीलपैकी कोठे आहे? पुणे, नागपूर, हैदराबाद, जयपूर। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3 म्हणजेच की भारतामध्ये राष्ट्रीय सुदूर संवेदन संस्था हैदराबाद मध्ये आहे। पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर करतात? रिमोट सेन्सिंग, सोनार तंत्रज्ञान, रिश्टर स्केल आणि जीपीएस। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 जीपीएस ची सुरुवात अमेरिकेतील वायुदलाने खालीलपैकी कोणत्या साली केली? 1981 मध्ये, 1992 मध्ये, 1973 मध्ये आणि 2001 मध्ये। तर मित्रांनो जीपीएस ची सुरुवात अमेरिकेतील वायुदलाने 1973 साली केली। त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला, या प्रश्नामध्ये तुम्हाला 3 वाक्य दिलेत आणि पर्याय दिलेत अ, ब, ब, क, अ, क आणि यापैकी नाही। तर वाक्य अशी आहेत की सममूल्य रेषा म्हणजे नकाशावर समान मूल्य असणाऱ्या बिंदूंना जोडणारी रेषा होय। सममूल्य रेषेमुळे तापमान, पर्जन्य, वायुदाब, क्षारता ई घटकांचे वितरण समजते। सममूल्य रेषा जवळजवळ असतील तर घटकांतील बदल तीव्र असतो। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 म्हणजेच की यापैकी एकही नाही। पाचवा प्रश्न विचारलाय, पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रकापर्यंतचे अंतर खालीलपैकी किती किलोमीटर आहे? 3473, 2100, 6371 आणि 6900। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 म्हणजेच की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून केंद्रकापर्यंतचे अंतर 6371 किलोमीटर एवढे आहे। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश हा पृथ्वीचा सर्वात बाहेरील थर असून खडकांनी बनलेला आहे? भूकवच, प्रावरण, गाभा, निफे। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 पृथ्वीच्या एकूण घनफळांपैकी प्रावरणाने खालीलपैकी किती टक्के भाग व्यापलेला आहे? 40%, 65%, 83% आणि 91%। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 गाभा या थराची खोली खालीलपैकी किती आहे? 2870 किमी, 3471, 6371 आणि 3000। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? प्रावरण, सियाल, सायमा, निफे। तर मित्रांनो पृथ्वीचा केंद्रभाग निफे या नावाने ओळखला जातो। अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कशाचे प्रमाण जास्त असते? लोह व ॲल्युमिनियम, निकेल व लोह, कोबाल्ट, निकेल व ॲल्युमिनियम। तर मित्रांनो अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने निकेल व लोह यांचे प्रमाण जास्त असते। पुढचा प्रश्न विचारला, यामध्ये देखील 3 वाक्य दिलेत आणि 4 पर्याय दिलेत। तर वाक्य आहे भूकवचाच्या सर्वात वरील भाग सियालनेच बनलेला असतो। सियालमध्ये निकेल व लोहाचे प्रमाण जास्त असते। बहुतेक खडांची निर्मिती सियालपासूनच झाली आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 म्हणजेच की अ व क। तर मित्रांनो जगाचा भूगोल यावरती आधारित पुढचा प्रश्न विचारलाय, पृथ्वीच्या गाभ्याकडे जसजसे आत जावे तसतसे तापमानात खालीलपैकी कोणते बदल होतात? वाढ होते, कमी होते, बदल होत नाही, स्थिर राहते। आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 वाढ होते। पृथ्वीच्या केंद्राजवळ खालीलपैकी किती तापमान आढळते? 3000 अंश, 2000 अंश, 5000 अंश आणि 10000 अंश। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 5000 अंश। वलीकरणामुळे खालीलपैकी कोणते पर्वत निर्माण झालेले नाही? रॉकी पर्वत, अरवली पर्वत, आल्प्स पर्वत आणि हिमालय पर्वत। तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 रॉकी पर्वत। पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंतचा योग्य क्रम लावा। सायमा, सियाल, प्रावरण, गाभा, गाभा, सायमा, सियाल, प्रावरण, प्रावरण, गाभा, सियाल, सायमा आणि सियाल, सायमा, प्रावरण, गाभा। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 म्हणजेच की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ते केंद्रापर्यंतचा योग्य क्रम आहे सियाल, सायमा, प्रावरण, गाभा। त्यानंतर 16वा प्रश्न विचारलाय, लोह व मॅग्नेशियम यांच्या संयुगाने खालीलपैकी काय तयार झाले आहेत? प्रावरण, गाभा, सियाल, सायमा। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 प्रावरण। भूकंपाची तीव्रता खालीलपैकी कोणत्या एककात मोजतात? बार, रिश्टर स्केल, पास्कल, न्यूटन। आणि याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 म्हणजेच की भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल यामध्ये मोजतात। ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर सर्वप्रथम भूपृष्ठावर येणाऱ्या लहरी खालीलपैकी कोणत्या आहेत? उच्च दाब लहरी, दुय्यम लहरी, प्राथमिक लहरी आणि तृतीय लहरी। तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 प्राथमिक लहरी। महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी कोणत्या साली व किती रिश्टर स्केलचा भूकंप झाला? आणि या 4 पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4
म्हणजेच महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी या ठिकाणी 1993 साली आणि 6.2 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय गुजरातमध्ये 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप कधी झाला? 2 ऑक्टोबर 1995 ला, 26 जुलै 2005 ला, 14 सप्टेंबर 1993 ला, 26 जानेवारी 2001 ला। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, म्हणजेच की गुजरातमध्ये 26 जानेवारी 2001 रोजी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय प्राथमिक लहरींचा सरासरी वेग किती सेकंद असतो? पर्याय दिलेत 2 किमी सेकंद, 5 किमी सेकंद, 7 किमी पर सेकंद आणि 10 किमी पर सेकंद। तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2। भूपृष्ठ लहरी बद्दलची खालीलपैकी योग्य विधाने शोधा आणि विधाने दिलीत भूपृष्ठ लहरी पृथ्वीच्या अधिक खोलवर जात नाही। सर्व भूकंप लहरीमध्ये भूपृष्ठ लहरी सर्वाधिक विनाशक असतात। या लहरी पृथ्वीच्या आत न जाता पृथ्वी गोलाभोवती फेरी मारतात आणि पर्याय दिलेत अ, ब व क, अ व क, अ ब व क। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, ब व क। त्यानंतर 23वा प्रश्न विचारलाय, यामध्ये देखील 2 विधाने दिलीत आणि अयोग्य पर्याय निवडायचा सांगितलाय। तर विधाने आहेत लाव्हा रसापासून पृष्ठभागावर व त्याखाली काही किलोमीटर खोलापर्यंत आढळणारा व नैसर्गिकरित्या तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात। आणि ब विधान आहे खडकांमध्ये बहुतांश सिलिकॉन, ॲल्युमिनियम, लोह, कॅल्शियम इत्यादी पदार्थ असतात। पर्याय दिलेत अ, ब, अ, ब आणि यापैकी नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4, यापैकी नाही। त्यानंतरचा प्रश्न विचारलाय अग्निजन्य खडकांचा खालीलपैकी कोणता प्रकार नाही? ग्रॅनाइट, बॅसॉल्ट, गॅब्रो, कोळसा। तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4, अग्निजन्य खडकांचा कोळसा हा प्रकार नाही। ज्वालामुखीच्या उद्रेकापासून खालीलपैकी कोणते पठार बनले आहे? दख्खनचे पठार, सह्याद्री पठार, तिबेटचे पठार आणि सेबेरियाचे पठार। तर मित्रांनो याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1, म्हणजेच की दख्खनचे पठार। तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ लेक्चर या ठिकाणी संपलेला आहे। मित्रांनो आजचा हा व्हिडिओ लेक्चर तुमच्यासाठी फार फायदेशीर ठरणार आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद।